नवी मुंबई नेटवर्क। रीडेवलपमेंट के विवादों में फंसा ओमकार प्लैनेट बिल्डकॉन। रहवासियों का आरोप आंखों में धूल झोंककर गैर कानूनी तरीके से कोपरखैरने सेक्टर 23 के सौजन्य कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी और श्री लक्ष्मी सहकारी गृह निर्माण संस्था के जबरन रीडेवलपमेंट का आरोप। रिडेव्हलपमेंटसाठी प्रक्रिया चालू केली होती, पण ती प्रक्रिया कुठल्याही पद्धतीने योग्य पद्धतीने नाही। टेंडर न मागवता पीएमसीची निवड झाली, टेंडर न मागवता बिल्डरची नेमणूक झाली आणि आम्हाला एवढंच सांगण्यात आलं की सौजन्यामध्ये सर्व झालेलं आहे, ती प्रक्रिया तुमच्याकडे येतो। नंतर आम्ही सौजन्याला विचारलं तुमच्याकडे काय झालं, ते म्हणतात आमच्याकडे काहीच झालं नाही आणि त्यांना नंतर सांगितलं की लक्ष्मीमध्ये झालेलं आहे, ती प्रक्रिया तुमच्याकडे। मग त्यांनी आम्हाला विचारलं तुमच्याकडे काय आलं, आमच्याकडे काय आलं, म्हणजे अशी एकमेकाला धूळपेक चाललेली आहे। आवाज उठाने पर धमकाने का रहवासियों का आरोप। आज आता अशी परिस्थिती झाली की त्या बिल्डरच्या म्हणजे जो त्याच्याकडे पैसा आहे, पैशाच्या माध्यमातून काही लोकांना पैसे देऊन इथं धमकावण्याचं काम चाललंय। रहवासी अब ऐरोली के विधायक गणेश नाईक से इस मामले में हस्तक्षेप करने की लगा रहे गुहार। गणेश नाईक साहेबांना एकच विनंती आहे की त्यांनी प्लीज ह्याच्याकडे लक्ष घाला आणि आमच्या गोरगरिबांची घरं त्यांनी वाचवावी। या सोसायटीतले आमचे छोटे छोटे घरं वाचवण्यासाठी साहेबांनी इथं त्वरित आजच्या आज हस्तक्षेप करावा आणि हे प्रकरण इथंच थांबवून असा बिल्डरला या इथून हकलावा असं मी त्यांना विनंती करत आहे। ओमकार प्लैनेट ऐसा बिल्डर नहीं चाहिए, ऐसा बिल्डर नहीं चाहिए, जो अपन को डॉक्यूमेंट देता नहीं, ऐसा बिल्डर नहीं चाहिए। बिल्डर हटाओ घर बचाओ, इस उद्घोषों के साथ कोपरखैरने सेक्टर 23 के सिडको निर्मित सौजन्य हाउसिंग सोसाइटी और श्री लक्ष्मी सहकारी गृह निर्माण संस्था के रहवासियों ने अपना घर बचाने के लिए जोरदार यलकार पुकारा है। बता दें कि कोपरखैरने के सबसे प्राइम लोकेशन में बसे यह घर भले ही दिखने में छोटे हों, मगर इनकी प्रॉपर्टी वैल्यू बेहद अधिक है और यही कारण है कि कई बिल्डर लॉबी की नज़र इन सोसाइटियों पर टिकी है। ऐसे में यहाँ के सर्वसाधारण रहवासियों को ये डर सता रहा है कि वह कहीं बिल्डर लॉबी के शिकार न बन जाएं, क्योंकि खुद ओमकार प्लैनेट बिल्डकॉन ने यहाँ बोर्ड लगाकर उनके द्वारा प्रस्तावित यहाँ रीडेवलपमेंट प्रोजेक्ट की पुष्टि की है। हालांकि भले ही इस प्रोजेक्ट को 51% रहवासियों ने अपनी सहमति दर्शाई हो, मगर इस पुनर्विकास प्रोजेक्ट की प्रक्रिया में कुछ रहवासियों में क्लैरिटी, एक सहमति और प्रोजेक्ट की डिटेल्स को लेकर भवन निर्माणकर्ता द्वारा बरती गई चुप्पी के कारण इन रहवासियों को दाल में काला होने की उन्होंने शंका जताते हुए अब अपनी आवाज बुलंद की है। और इसीलिए इस दौरान रहवासियों ने रीडेवलपमेंट के मुद्दे पर अपनी आक्रामक भूमिका अख्तियार कर नागरिकों को विश्वास में न लेते हुए जबरन रीडेवलपमेंट थोपने वाले एजेंट और बिल्डर ओमकार प्लैनेट बिल्डकॉन पर पुनर्विकास प्रक्रिया में पारदर्शिता के अभाव और नियमों का उल्लंघन कर सोसाइटी के कुछ पदाधिकारियों की आपसी साठगांठ से जबरन रीडेवलपमेंट प्रक्रिया को अंजाम देने का गंभीर आरोप लगाया है। बिल्डर ओमकार प्लॅनेट बिल्डर म्हणून आहे की त्यांचे कुठंच प्रोजेक्ट नेरूळचा पण प्रोजेक्ट पूर्ण बंद पडलेला आहे, दत्तगुरूचा तो पण काही प्रोजेक्ट त्यांच्याकडून झालेला नाही आहे आणि इथं पण एवढा मोठा प्रोजेक्ट तो करू शकणारच नाही आहे, कारण की तो आम्हाला भेटच देत नाही आहे, कारण की त्यांना 79 साइन केल्यानंतर तो इथून गायब झालेला आहे आणि आता सोसायटीच्या मेंबर थ्रू डीए साइन करण्यासाठी आम्हाला इथं भाग पाडत आहे। ज्या लोकांना माहीत नाही, काही ॲग्रीमेंट वाचता येत नाही, त्या लोकांना बिचाराच्या घरी जाऊन ते स्वाक्षरी घेतात आणि सांगतात आमच्याकडे 51% लोक झालेले आहेत। इथं सर्व दमदाटी करून काही गिनीचुने अध्यक्ष आणि इथं सागर कदम यांनी एजंट आहेत, ते काही असे त्यांनी 4-5 लोक हाताशी घेऊन हा प्रोग्राम इथं 2016 पासून लाटत ह्या कमिटीला न विचारता रीडेव्हलपमेंट कमिटी स्थापन करून सर्वांच्या स्वाक्षऱ्या घेऊन हा प्रोग्राम हे पाडण्याचा काही यांनी सुरू केलेला आहे। हे सगळे लोक दलाल असून ह्या लोकांना रुगड्यावर आणून हे नंतर इथून पळ काढणार आहेत। त्यामुळे जे काही रीडेव्हलपमेंट प्रक्रिया चाललेली ही सगळी टेंडर प्रक्रिया चाललेली खोटे नाटेपणाने चालू असून सेक्रेटरी सुद्धा टेंडर प्रक्रियेत नसून फक्त 14 लोकांनी टेंडर सानपाडा हॉटेलला काढण्यात आले। सोसायटीमध्ये एकही ॲड दिलेली नसून टेंडरसाठी डिपॉझिट सुद्धा टेंडर आलेलं नाही आहे। ही रिडेव्हलपमेंटची प्रक्रिया चालू आहे, ती कुठलेही लिगली चालू नाही आहे। प्रोसेस पूर्ण चुकीची पद्धत आहे, त्यामुळे ती प्रोसेस लिगली होण्यासाठी
लिगली व्हावी अशी माझी विनंती आहे. आणि तसंच आपल्या माध्यमातून मी नवी मुंबईचे शिल्पकार श्री गणेशजी नाईक साहेब यांना एकच विनंती करतो आपल्या माध्यमातून की हा कैलासवती देवीदास हांडेपड यांचा वाड आहे आणि हांडेपडील आणि दादांचे काय संबंध आहेत पूर्ण नवी मुंबईला माहिती आहेत. त्याच्यामुळे मी एवढंच म्हणू शकतो की दादांनी यामध्ये लक्ष घालून आमच्या दोन्ही सोसायटीमध्ये लक्ष घालून आम्हाला आमची घरं वाचवावी हीच विनंती. इश्यू असा आहे की रिडेव्हलपमेंटसाठी प्रक्रिया चालू केली होती, पण ती प्रक्रिया कुठल्याही पद्धतीने योग्य पद्धतीने आहे. टेंडर न मागवता PMCची निवड झाली, टेंडर न मागवता बिल्डरची नेमणूक झाली आणि आम्हाला एवढंच सांगण्यात आलं की सौजन्यामध्ये सर्व झालेलं आहे, ती प्रक्रिया तुमच्याकडे येतो. नंतर आम्ही सौजन्याला म्हणजे तुमच्याकडे काय झालं ते म्हणता आमच्याकडे काहीच झालं नाही आणि त्यांना नंतर सांगितलं की लक्ष्मीमध्ये झालेलं आहे, ती प्रक्रिया तुमच्याकडे. मग त्यांनी आम्हाला विचारलं तुमच्याकडे काय आलं ना आमच्याकडे काय ना, म्हणजे अशी एकमेकाला धुळपेक चाललेली आहे की तुमच्याकडे झालं आमच्याकडे नाही तुमच्याकडे असं चाललं आहे. तर मला वाटतं ही प्रक्रिया योग्य पद्धतीने जावी की जेणेकरून गोरगरिबांची घरं आई वाचावी. कारण आज जी प्रक्रिया सगळी नवी मुंबईत चालू आहे रिडेव्हलपमेंटबाबत की 10-15 वर्ष झालं JN टाईप म्हणा की आपल्या बाजूलाच बघा की 5-5, 6-6 वर्ष झाले. असं जर झालं तर आपण रस्त्यावर येऊ आणि रस्त्यानंतर आम्ही काय करावं हे. आणि कारण हे आमची तर वय झालीच आहे, पण आता मुलांसाठी आम्ही हे सगळं करतो आहे, तर मुलांसाठी तरी आम्हाला हे सगळं करायला पाहिजे. ही सेक्रेटरी 10 वर्षे आहे, पण 10 वर्षे सेक्रेटरीमध्ये म्हणजे आता 1.5 महिन्यात झाला सेक्रेटरी पदावरून उतरल्यावर 1.5 महिने म्हणजे आणि प्रक्रिया जवळजवळ 6-7 महिने झाले, एकही टेंडर आलं नाही, कुठेही काय नाही. 79ला सुद्धा माझी सही नाही, तिथे सुद्धा 79 फक्त अध्यक्षाच्या सहीने 79 झालेली आहे. काही ठराविक लोकांना हाच बिल्डर पाहिजे. आज आता अशी परिस्थिती झाली की त्या बिल्डरच्या म्हणजे जो त्याच्याकडे पैसा आहे पैशाच्या माध्यमातून काही लोकांना पैसे देऊन इथं धमकावण्याचं काम चाललं आहे. गोरगरीब जनतेकडे पैसा नाही, ते आपल्या पैशाच्या जोरावरती संपूर्ण काम हे त्यांचं अनधिकृत चाललेलं आहे. आम्हाला सिडकोकडनं रूम भेटलेली आहे. आम्ही कुठे काही झोपड्या घेऊन किंवा जागा घेऊन बांधलेले नाही आहेत. कारण आम्ही गोरगरीब ह्याच्यासाठी आहोत की 180मध्ये किंवा 145 एरियामध्ये आम्ही राहतो. आम्हाला पण वाटतं की आम्ही बिल्डिंगमध्ये राहावं, पण ते लिगली करा. आम्ही बिल्डिंगच्या विरोध नाही, कारण प्रोसिजर व्यवस्थित करा आणि जनतेला संगती घेऊन त्यांचा मनातला विश्वास तुमच्या आम्हाला हे घ्या, विश्वासात घ्या आणि त्यांना बसून सांगा, मीटिंग घ्या. पण हे लोक काहीच करत नाही आहे. आणि आमच्या सोसायटीचे जे अध्यक्ष वगैरे आहेत 2-4 लोकच आहेत आणि आम्ही स्वतः स्थानिक इथे 26 वर्षापासून राहते. अजूनपर्यंत मला एकही मीटिंगमध्ये किंवा एकही ह्याच्यामध्ये आम्हाला बोलवलेलं नाही आहे. मी सौजन्य सोसायटीमध्ये राहतो. आता सध्या जी रिडेव्हलपमेंट प्रक्रिया चालू आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे ना एजंट लोकांचा हात आहे आणि ते लोकांनी पूर्णपणे विचारच केला की आम जनता आहे ना त्यांना घरं विकून ते बाहेर जायचं. कारण की याच्यामध्ये काय झालेलं आहे की आमच्या घरातल्यांना जरी कोणाला धमकवायचं बोललं, आता समजा एखाद्याचे आई वडील आहेत त्यांच्या घरी जातात, त्यांना सांगतात की तुम्ही त्यांच्या बाजूनी सही कशाबद्दल करता, कशासाठी करता, आम्ही तुम्हाला कोर्टात नेऊ, हे करू. किंवा त्यांच्या मुलांबद्दल एखाद्या व्यक्तीला एकच मुलगा आहे तर सांगतात की तुमच्या मुलांचा विचार करा, हे करा. असं म्हणजे हे कशासाठी करतात, काय कारण आहे. आणि जर एवढं जर ते लोक खरे असतील ना मग ते आज पण का नाही येत. आम्ही त्यांना एवढं पण सांगितलं की तुमच्या संग आम्ही भेटून बोलायला तयार आहे, पण ते एकही गोष्टींनी ते यायला तयार होत नाहीत. कारण ह्याच्यामध्ये ते पूर्णपणे चोरी करतात तर ते आमच्या पुढे येतच नाहीत. कारण की ते यायचं त्यांच्याकडे पेपर पण नाही तर काहीच नाही, फक्त इकडची दिशा तिकडं करतात, तिकडची इकडे करतात. म्हणजे ह्या सोसायटीला सांगतात की ते पूर्ण झालेत आणि इकडच्या सोसायटींना सांगतात ते लोकांनी प्रक्रिया पूर्ण केलेलं, पण इथं काहीच झालेलं नाही आहे. दोनों ही सोसाइटी के सभासदों और रहवासियों ने सोसाइटी के प्रांगण में एक यलगार बैठक का आयोजन कर न केवल इस दौरान एजेंट और बिल्डर लॉबी का तीव्र शब्दों में विरोध किया, बल्कि हस्ताक्षर अभियान के जरिए सिडको निर्मित इन दोनों ही सोसाइटी के पुनर्विकास के नाम पर चल रहे धोखाधड़ी का आरोप लगाते हुए तुरंत पुनर्विकास प्रक्रिया को रोकने की मांग करते हुए एक साथ एक सुर में जोरदार यलगार पुकारते हुए कहा कि अपारदर्शी और जबरन पुनर्विकास वे अब होने नहीं देंगे. आजपर्यंत त्या PMC वाल्याचं दर्शन झालं नाही. नंतर आम्ही ते रेरामध्ये गुगल सर्च करून आम्ही बघितलं तर ते हे नसून PMC नसून ते एक बिल्डर पार्टनर आहेत. जो बिल्डर आलेला आहे की जो इथं काम करू शकत नाही, त्याच्याकडे पैसे नाही आहे, काहीच नाही आहे. हा आम्हाला कळत नाही का चोर मार्गाने सगळी प्रक्रिया करून का करत आहे, म्हणून आम्हाला विश्वास नाही आहे त्याच्यावरती. त्यांनी हे आता DA पण ॲग्रीमेंट साईन करायला घेतलेलं आहे. मीटिंग न लावता 2 वर्ष झाली, एकही मीटिंग इथं लागलेली नाही आहे सोसायटीमध्ये. या दोन्ही सोसायटीमध्ये हे श्रीलक्ष्मी आणि सौजन्य सोसायटीमध्ये. आता सौजन्य सोसायटीमध्ये जवळपास इथं जमलेले 60-70 लोक आहेत. आमचे 69 घरापैकी आमच्या 35 लोकांनी आमच्यासाठी सपोर्ट करायला सुरुवात केलेली आहे. असेच ते लोक वाढतील मी अपेक्षा बाळगतो. आणि श्री
लक्ष्मीमध्ये सुद्धा हेच एवढेच लोक तयार होतील आणि इथून पुढे जर दादानी हस्तक्षेप केला तर हे घरं पूर्ण सगळ्या विरोधात हे लोक राहतील, कारण की फक्त 10 लोक हा प्रोजेक्ट जे कमिटीवर निवडून आलेले तोच करत आहेत. रूम माझ्या आईच्या नावावर आहे आणि राहिली रूम जरी एखाद्या व्यक्तीच्या नावावर असेल, समजा आता मी माझ्या आईच्या जागेवरती बोलायला तयार झालो, ते लोक इनडायरेक्टली कमिटीवाले बोलतात तू बोलू शकत नाही. म्हणजे ही रूम आमच्या आई वडिलांनी आमच्यासाठी घेतलेली, यांच्यासाठी घेतलेली नाही ना रूम. का यांनी विकून आम्हाला रस्त्यावरती लावणार काही लोक? उद्या जर यांनी विकून लावले तर कोण देणार आम्हाला ही घरं राहण्याची जागा? ह्या सागर कदमनी पूर्णपणे प्लॅन केलेला आहे. हा रिडेव्हलपमेंटच्या लॉबीमधला फक्त त्यांनी कमवायसाठी गोष्ट केलेली आहे. अजूनपर्यंत इथं कुणालाही त्यांनी विचारलं नाही, काहीच केलेलं नाही आहे. फक्त हा घरात पेपर ठेवतो, कमिटीचे पण पेपर घरात असतात त्यांच्या, आणि ऑफिसमध्ये काहीच नसतं. साधा स्टॅम्पसुद्धा ऑफिसमध्ये नसतो. रहवासियों ने आरोप लगाया है कि इस विवादित रीडेवलपमेंट प्रक्रिया में बिल्डर ने विकासक के नाम फलक उद्घाटन समारोह की पत्रिका में एरोनी के विधायक गणेश नाइक के नाम का इस्तेमाल कर लोगों की दिशा भूल करने की कोशिश की है। वहीं उन्होंने ये भी सवाल खड़े किए कि दोनों ही सोसाइटियों में ओमकार प्लैनेट बिल्डकॉन द्वारा लगाए गए रीडेवलपमेंट साइट का बोर्ड आखिर किसके कहने पर लगाए गए। ओमकार प्लॅनेटचे बोर्ड लावलेत, तर ते तिथे सुद्धा त्यांनी कुणाच्याही सभासदांना विचारात न घेता किंवा कुणाला न विचारता बोर्ड लावल्याच्या नंतर आम्हाला कळलं, फक्त अध्यक्षांच्या साईनवर त्यांनी केलेले. तर गणेश नाईक साहेबांचं पण त्यांनी ह्याच्यामध्ये पत्रिका उल्लेख केला आहे की गणेश नाईक साहेबांच्या ती एक पत्रिका छापून सगळ्यांना व्हायरल केली की दादा पण येणार आहेत म्हणून. ही सगळी प्रोसेस कंप्लीट केली, पण ह्याच्यामध्ये दादा काही इन्व्हॉल्व नाही आहेत. आम्ही दादांना एकच विनंती करतोय की साहेब प्लीज तुम्ही आमच्याकडे लक्ष द्या, कारण का आम्ही गोरगरीब जनता आहे, 180 स्क्वेअर फुटाच्या घरामध्ये राहतोय. त्याच्यामुळे प्लीज आम्हाला आता तुमच्याकडूनच काहीतरी न्याय मिळेल, तो न्याय तुम्ही आम्हाला द्यावा, एवढीच विनंती त्यांना. कुठला PMCचं कुठलंच बिल्डरचं अपॉइंटमेंट झालं नसताना हा जो आज दोन्ही सोसायटीमध्ये बोर्ड लावला आहे, ह्या कमिटीने, त्यावेळच्या कमिटीने, सन्माननीय त्यावेळेला सौजन्याचे अध्यक्ष होते चव्हाण साहेब, मी त्यांना विचारलं होतं की बाबा, ते बोलले की आम्हाला माहितीच नाही. मग त्यांच्या पद्धतीनं कोणत्या हिशोबाने हे 2 बोर्ड लावले गेलेत, हे मग आताची जी कमिटी आहे किंवा जो बिल्डर आहे त्यांना विचारायला पाहिजे, बाबा हे तुला अधिकार कोणी दिलेत, कुठल्या बेसिसवर, म्हणजे बेकायदेशीरपणे केलेला आहे हा कारभार, हा पूर्णपणे बेकायदेशीर केलेला असं मला ते जाणवत नाही, ते सत्य आहे. आणि आता 4 लोकांच्या हातात जाऊन ह्या पद्धतीने हे जे अनधिकृत हे बोर्ड लवकर हटवण्यात यावे. म्हणजे आमची कंप्लेंट आहे की अनधिकृतपणे हे बोर्ड लावलेले गेले आहेत. बिल्डरवरती आमची सरळ कंप्लेंट आहे की बाबा त्यांनी दाखव की बाबा कुठल्या कमिटीने आणि कुठल्या सोसायटीने यांना परवानगी दिली बोर्ड सोसायटीच्या आतमध्ये लावायला आणि किती जणांनी. ऑफिसमध्ये गेल्यानंतर आम्ही काही सांगितलं तरी आम्हाला म्हणतात की तुम्ही होणार नाही आहे, तुम्ही बोलू शकत नाही म्हणून. आणि जेव्हा बोर्ड लावायला आले तेव्हा आम्ही विचारलं की कुणाला विचारून लावलं, तर म्हणजे आमचे प्रोसिजर सगळे झालेले आहेत आणि तुम्ही काही बोलू शकत नाही अशी आम्हाला धमकी दिली गेलेली आहे. इन दोनों ही सिडको निर्मित गृह निर्माण संस्था के रहवासियों ने विधायक गणेश नाइक से मांग की है कि वह अपारदर्शी तरीके से चल रहे रीडेवलपमेंट प्रक्रिया पर तुरंत रोक लगाएं। हे सगळे गरिबांचे घर आहेत, तिकडे सगळेजण गरीब जनता राहते, इकडे कोणीही पैसेवाले नाही आहे किंवा काही असं म्हणजे 180 स्क्वेअर फुटाच्या घरामध्ये आम्ही राहतोय. त्याच्यामुळं गणेश नाईक साहेबांना एकच विनंती आहे की त्यांनी प्लीज ह्याच्याकडे लक्ष घाला आणि आमच्या गोरगरिबांची घरं त्यांनी वाचवावी. दादांना भेटण्यासाठी गेलो, दादांची भेट झाली, दादांनी सर्व सांग, दादा म्हणतो मला काहीच विषय माहिती नाही, म्हणजे तुमचं हे बघा नाव आलं. पण आम्ही वेळोवेळी जसं कैलासवरती आंडे पाटील होते त्यावेळी सहकार्य काही असेल तर त्यांच्यामार्फत आम्ही दादांकडे जायचो, तसं आम्ही त्यावेळी दादांकडे गेलो. दादा बोलले की पुढच्या वेळी या, मी तुम्हाला सहकार्य करतो. तरी पण आमचं असं नियोजन चाललं आहे की परत आम्ही 1-2 दिवसात दादांचे वेळ घेऊ. आम्ही सर्वांना एकत्र आलेलो आहे यांच्या विरोधात लढा देण्यासाठी. हा लढा आमचा सर्व मुख्यमंत्री साहेब, आमचे स्थानिक आमदार श्री गणेश नाईक साहेब, दादासाहेब यांनी त्वरित इथं येऊन हस्तक्षेप करून हा थांबवावा आणि आम्हाला हक्काचे घरं खरंच आम्ही मराच्या अगोदर इथे मिळतील याची त्यांनी शाश्वती द्यावी. या सोसायटीतले आमचे छोटे छोटे घरं वाचवण्यासाठी साहेबांनी इथं त्वरित आजच्या आज हस्तक्षेप करावा आणि हे प्रकरण इथंच थांबवून आशा बिल्डरला या इथून हकलावा असं मी त्यांना विनंती करत आहे. दादांना एवढंच सांगणं आहे की गोरगरीब जनतेकडे तुमच्याकडे आस लागलेली आहे आमची, एवढीच आमची विनंती आहे की तुम्ही आमच्याकडे लक्ष द्यावं आणि आमचं जे काही आहे गोरगरिबांचं त्यांच्याकडे लक्ष देऊन त्यांना सहकार्य करावं, एवढीच आमची विनंती आहे. दादांना कसं ह्या छोट्या गोरगरिबांचं कसं त्यांना माहिती आहे इथे गोरगरीब राहतात. नाईक साहेबांना जेव्हापासून ही सोसायटी स्थापन झाली, अस्तित्वात आली, तेव्हापासून या प्रत्येक खोलीचा आणि प्रत्येक रोडचा त्यांनी हा प्रत्येक ठिकाणी आपला
आपला वेळ दिलेला आहे आणि त्यांना माहिती आहे या सर्वसामान्य जनतेनं ज्यावेळेला या इथं डम्पिंग होतं अशा वेळेला अशा घाणीच्या बाजूला ही लोकांनी दिवस काढलेले आहेत। हालांकि जब इस संदर्भ में ओमकार प्लैनेट बिल्डकॉन से संपर्क साधा गया तो इस मुद्दे पर उनका किसी भी प्रकार का कोई स्पष्टीकरण सामने नहीं आया। ब्यूरो रिपोर्ट, नवी नेटवर्क।